जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभारी कुणबीवाडी आहे. या शाळेतील हे जे चिमुकले विद्यार्थी आहेत, आम्ही सर्व आज क्षेत्रभेट म्हणून मूर्ती बनवण्याचं काम सुरू आहे. त्या मूर्त्या विद्यार्थ्यांनी निरीक्षण केलं आणि त्यांना त्या मूर्त्या खूपच आवडल्या. मग आम्हाला थोडंसं असं वाटलं की जे मूर्तिकार जे आहेत, कलाकार काका, त्यांच्याशी थोडंसं संवाद साधावा आणि त्या संवादासाठी विद्यार्थ्यांनी काही प्रश्नही तयार करून आणलेत. तर आपण लगेचच काकांची एक छोटीशी मुलाखत घेऊया आणि विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल माहिती देऊया. तर सर्वप्रथम काका, तुमचं संपूर्ण नाव मला सांगा. माझं नाव आहे नारायण महादेव डापले, जांभारी कुणबीवाडी, तालुका जिल्हा रत्नागिरी. आणि तुम्ही हे जे काम शिकलात, म्हणजे ही कला शिकलात मूर्ती बनवण्याची, ही कोणाकडून शिकलात? मी पहिला 8 वर्ष मी महेश पालकर खंडाल्यामध्ये आहेत, त्यांच्या इकडे मी 8 वर्ष होतो. हे माती काम, शाळू मातीचे गणपती वगैरे तिथे काढायचे पहिले, तिथे मी 8 वर्ष होतो. त्याच्यानंतर मी स्वतःचा मग एक कारखाना चालू केला. आता मला 10 वर्ष झालेत. एकूण 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाले म्हणजे माझ्या तुम्ही कारखान्याला. इथे तुम्ही स्वतः ज्यावेळेस सुरुवात केली तर 10 वर्ष झाली, मग त्याच्या अगोदर 8 वर्ष, म्हणजे अशी एकूण 18 वर्ष झाली तुम्ही या कलेची जोपासना करत आहात. तर खूप आम्ही बघितल्या तुमच्या ज्या मूर्ती आहेत या खूप सुंदर आहेत आणि खूप छान अशा मूर्ती तुम्ही घडवता. तर मूर्ती घडवताना समजा तुम्हाला काय वाटतं की ही जी मूर्ती आपण बनवतो तर त्याच्यातलं सर्वात कठीण काम काय आहे? कठीण काम जास्त म्हणजे शाळू मातीचे आहेत ना, त्याच्यामध्ये कोरीव कामासाठी थोडा वेळ, कोरीव काम करावं लागतं. आणि प्लॅस्टर प्राईजचे आहेत ना, ते अमरापूरवरून आणायला लागतात, पेन अमरापूर, तिथे भेटतात. चालेल. तर आमचे आता हे जे चिमुकले आहेत यांनीसुद्धा काही प्रश्न तयार करून आणलेत, तर त्यांचेही प्रश्न आपण घेऊया. तर स्तुती कांबळे सर्वप्रथम आपला प्रश्न विचारेल. सांग बाळा, काय म्हणा तुला? काका, तुम्ही मूर्ती बनवण्यासाठी कोणत्या मातीचा वापर करता? शाळू माती, शाळू वापरले जाते. शाळू माती वापरतात, जे की आपली काय आहे, पर्यावरणपूरक तो एक मातीचा प्रकार आहे. दुसरा? काका, एक मूर्ती बनवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? आता हाती म्हटलं तर त्याला 5-6 दिवस जातात. एक मूर्ती 2 फुटाची असेल ना, तर हाती कोरीव काम होतं त्याचं. आणि साच्यामध्ये असेल तर 2-3 दिवस दागिने वगैरे कंप्लीट होते. असं म्हणजे संपूर्ण मूर्ती तयार होण्यासाठी, म्हणजे त्याची जी दागिने वगैरे आपण घालतो बेटा, कलर वगैरे देतात, सर्व पूर्ण करण्यासाठी साच्यातल्यांना 3 दिवस आणि हाताने जर कोरीव काम असेल तर 5-6 दिवस एका मूर्तीला लागतात. बघा म्हणजे किती मेहनत असते. एक आठवडा त्यांना एक मूर्ती तयार करण्यासाठी जातो. पुढचा प्रश्न आहे तुला? काका, मूर्ती सुकवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? एक मूर्ती सुकण्यासाठी तयार झाल्यानंतर साधारणतः किती वेळ जातो? तर ते 5-6 दिवसामध्ये होते, पूर्ण सुकते, म्हणजे तयार हो, म्हणजे काम सुरू असतं आणि मूर्ती सुकतसुद्धा असते. म्हणजे 6 दिवसानंतर ती काम जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ती मूर्ती सुकलेली पण असते. अच्छा, चालेल. तनिष बाडावटे, तुला काय प्रश्न बेटा? काका, तुम्ही शाडू मातीच्या मूर्ती बनवता का? शाळू मातीच्या मूर्ती बनवता का? काकांनी आपल्याला सांगितलं की मी शाळू मातीच्या, आपण बघितलं ह्या ज्या इकडे आपल्याला मूर्त्या दिसतात त्या शाळू मातीच्या मूर्ती आहेत. आणि या ज्या आपल्याला व्हाईट कलरच्या दिसतात त्या काय आहेत? POPच्या, प्लास्टर ऑफ पॅरिस जे असतं त्याच्या त्या मूर्ती बनवलेल्या असतात. आणि ज्या आपल्याला थोड्याशा ग्रे कलरच्या दिसत आहेत ना, राखाडी कलरच्या, तर त्या आपल्या शाळू मातीच्या मूर्ती आहेत. आपण त्यानंतर व्हिडिओमध्ये घेऊया. पुढचा प्रश्न काय तुला? काका, गणपतीशिवाय आणखी कोणकोणत्या देवांची मूर्ती बनवता? म्हणजे आता सध्या आपल्याला इथे गणपतीच्याच मूर्ती दिसत आहे, कारण आता गणपती जो उत्सव आहे हा जवळ आलेला आहे, म्हणून आता गणपतीच्या मूर्ती दिसत आहे. पण या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणत्या देवांच्या मूर्ती बनवता? देवी वगैरे असतात. देवी पण माझ्याकडे सध्या आता ऑर्डर नाहीच आहे, सध्या पहिले असायचे. म्हणजे देवीचं ज्यावेळेस म्हणजे नवरात्री ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस त्याच्या ऑर्डर येत असतील. म्हणजे देवीची अजून मूर्ती काका बनवतात. अजून? काका, एका दिवशी अंदाजे किती मूर्ती तयार होतात? एका दिवशी किती तयार होतात? आता काकांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला काय 6 दिवस एक मूर्ती तयार होण्यासाठी जाते. पण अशी एक कच्ची मूर्ती तयार होण्यासाठी की जिला आपण रंग वगैरे द्यायचा बाकी असतो किंवा दागिने लावायचे बाकी असतात, तर साच्यामध्ये टाकली तर साधारणतः किती वेळात ती तयार होते? साच्यामध्ये 10 मिनटात 10 मिनटामध्ये तयार बाहेर येते. त्याच्यानंतर त्याचे शिर असतं, हात असतात, ते जेवण वगैरे करण्यात
वेळ जातोच, म्हणजे एक दिवस जातोच. साधारणतः एका दिवसात एक मूर्ती साच्यामधली तयार होते. ही मूर्ती आहे ना शाळू मातीची आहे. हे हाताने पुरी बनवलेली आहे, हिला साचा वगैरे न वापरता असं आहे. हे कुठलाच साचा न वापरता, बघा समोर जवळ घे, मूर्ती दाखव. म्हणजे कोणताच साचा न वापरता ही जी मूर्ती आहे ही हाताने बनवलेली आहे. म्हणजे कला बघू शकता की किती लहान मूर्ती आहे, परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये प्रत्येक त्याचे जे आभूषणं आहेत, कपडे आहेत मूर्तीची, ती छान प्रकारे त्यांनी कोरलेली आहेत. तर ही खरी कला या ठिकाणी आपल्याला म्हणावी लागेल. अजून एक आहे माझ्याकडे तिकडे, ते असे पोस्टर वगैरे येतात ना, त्याच्याप्रमाणे ते हरिश्चंद्र जाधव कर बंद. आशीर्वादात इथे लागणार समोर. बघा तो हात जो आहे आशीर्वादचा, तो कसा काकाने आपल्याला तिथे लावून दाखवला बघा. म्हणजे अशी मूर्ती तयार होते साच्यामध्ये बिना हातची. नंतर तिला असे हात वगैरे लावले जातात, साच्यामध्ये वेगळे बनवले जातात. असे लागणार इकडे. इथे मोठा हात येतो आणि बाकी शस्त्राचे असे असतात, शस्त्र येतात हातामध्ये. चला काकांना थँक्यू बोला सगळे. थँक्यू. माझी पडतच नाही. हे बघ